नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबरचं मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, थोडंसं आज आनंदाची बातमी पेपरला वाचली आणि साहेबांची आठवण झाली. साहेबांची आठवण म्हणजे आमचा मराठवाड्याचा एकच साहेब. जसं महाराष्ट्राचा एक साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसं मराठवाड्याचा एक साहेब, त्याचं नाव आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. आणि ती बातमी वाचून आनंद पण वाटला की मराठवाड्याचं नेतृत्व करण्याची पुन्हा जबाबदारी लातूरवर येते. आणि लातूरच्या बाबतीत विलासरावजी नेहमी म्हणत असे की विकासाचा पहिला घास मी ह्या लातूरला देतो, म्हणजे एवढं मी या मराठवाड्याला देतो. म्हणजे मराठवाड्याबद्दल, लातूरबद्दल एक विशेष जिव्हाळा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना नक्की होता. आणि त्यामुळं आज जर साहेब असले असते तर एक लातूरचा लौकिक औरंगाबादच्या म्हणजे आजच्या संभाजीनगरच्या अगदी जवळ असला असता. MIDC डेव्हलप झाली असती. अवजड उद्योग खातं त्यांच्याकडे केंद्रातलं होतं. आणि नेमकं आता उद्याच साहेबांची पुण्यतिथी येते. त्यामुळं सर्वप्रथम मी माझं आणि ज्यांच्या आवाजानं मला या महाराष्ट्रामध्ये ओळख दिली, तुम्हाला असं एक विलासरावजींची आठवण मी सांगतो की मी कोल्हापूरला सतेज पाटलांकडे प्रचाराला गेलो होतो. यूट्यूब चॅनल आणि माझं प्रोफेशनल मी वेगळं नेहमी ठेवलेलं आहे. यूट्यूब चॅनल करताना मी सर्वपक्षीय असतो आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचं, एखाद्या पार्टीचं काम माझ्याकडे निवडणुकीच्या दरम्यान येतं, भाषण द्यायचं किंवा ऑडिओ मेमरी बनवायचं, त्यावेळेस मी त्या पक्षाचं काम मी त्या शहरात करतो. अशी माझी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. तसं मी कोल्हापूरला गेलो आणि सतेज पाटील साहेबाच्या केबिनच्या बाहेरून मी विलासरावजींना फोन लावला. विलासरावजी दिल्लीत होते आणि मी फोन लावल्याबरोबर विलासरावजींनी उचलला. मी विलासरावजींना सांगितलं की मला साहेब, मी सतेज पाटलांकडे आलेलो आहे. मी त्यांचे आवडते हे बंटी पाटील, अशा बंटी पाटलांकडे मी आलेलो आहे आणि बंटी पाटलांना तुम्ही माझी ओळख सांगा. विलासरावजी म्हणले काय हरकत नाही, एक 5 मिनटात मी कामातून व्यस्त झाले की फोन करतो. आणि बरोबर बघा 7व्या ते 8व्या मिनिटाला मला केबिनच्या मधून निरोप आला की तुम्हाला सतेज पाटलांनी, बंटी पाटलांनी मध्ये बोलवलं आहे. गेल्याबरोबर बंटी पाटलांनी फार उत्सुकतेनं माझी चौकशी केली, फार आदरपूर्वक चौकशी केली की तुम्ही लातूरून आलात आणि आत्ताच मला विलासरावजींचा फोन होता दिल्लीहून की असे आमचे लातूरचे एक कलाकार आहेत की जे माझा आवाज काढतात आणि काँग्रेस पक्षाचे एक चांगले प्रचारक आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, निलंगेकर साहेब आणि त्यांचंसुद्धा काम, विलासरावजींचंसुद्धा काम बरंच आणि हे करतायत, तर तुम्ही त्यांचं एकदा ऐकून घ्या. मग मला सतेज पाटलांनी आदरणीय विलासरावजींचा आवाज काढायची फरमान केलं. सतेज पाटील माझी परीक्षा घेत होते, म्हणजे बंटी पाटील माझी परीक्षा घेत होते की याला खरंच आवाज विलासरावजींचा येतो का. आवाज ऐकल्यावर सतेज पाटील भारावून गेले आणि त्यानंतर सतेज पाटलांनी मला पुन्हा अजून परीक्षा घेतली की म्हणले आता विलासरावजींच्या विरोधात इथं आता गोपीनाथ मुंडे प्रचाराला येणार आहेत, मग गोपीनाथ मुंडेंचा आवाज तुम्ही काढणार का. म्हणलं का नाही काढणार. मी लगेच गोपीनाथराव मुंडेंचा आवाज काढला. सतेज पाटील भारावून गेले आणि हे आवाज काढल्यानंतर सतेज पाटलांनी मला आवर्जूनपणे सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस भाषण देता औसेकर, तुम्ही ज्या साहेबांचा आवाज काढता त्यावेळेस आमच्यासमोर साहेबांचा चेहरा उभा राहतो. हे सतेज पाटलांनी मला दिलेली पावती आहे. आणि गेल्या जवळपास 15 वर्षापासून कोल्हापूरची कोणतीही निवडणूक असू द्या, महानगरपालिका निवडणूक असू द्या, ग्रामपंचायत निवडणूक असू द्या, लोकसभा असू द्या, हे सर्व निवडणुकीमध्ये मला आवर्जून सतेज पाटील साहेबाच्या ऑफिसमधून फोन येतो. आणि आमचे DD पाटील म्हणून त्यांचे स्वीय सहायक आहेत, त्यांचा फोन येतो. DDचा फोन आला की आम्ही ओळखून घ्यायचं की सतेज पाटलांचं निमंत्रण आलेलं आहे. मग आम्ही प्रचाराला कोल्हापूरमध्ये जायचो आणि त्यांच्या सयाजी हॉटेलवर आमचा मुक्काम. असं हे आमचं विलासरावजींचं आणि आमचं नातं होतं.
आणि साहेबांची आठवण आवर्जून आज का झाली तर उद्या साहेबांची पुण्यतिथी आहे आणि आज अमित देशमुखांना मराठवाड्याची जबाबदारी सुपूर्द केल्याची घोषणा नाना पटोलेंनी केलेली आहे. हे विशेष आहे आणि मला ही कुजबूज 2 दिवसापूर्वीच लागली होती. बरं, ज्यावेळेस लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अमित देशमुखांनी एक कार्यकर्त्यांची बैठक बोलवून त्या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी नाना पटोले, सतेज पाटील अशी अनेक मंडळी उपस्थित होती आणि या बैठकीत बैठक म्हणजे ती जाहीर सभाच होती. त्या जाहीर सभेत अमित देशमुखांनी असं काही भाषण ठोकलं, अशी काही बॅटिंग केली आणि अप्रत्यक्षपणे अमित देशमुखांनी, आता खरं तर अमित देशमुख साहेबांनी ताकाला जर भांडं लपवलेलं होतं आमच्या लक्षात आलेलं आहे. सांगितलं की आता मराठ्याचे पालकत्व कोण घेणार. आता आम्हाला नक्की वाटलं की मराठ्याचं पालकत्व कोण घेणार म्हणण्यापेक्षा मराठवाड्याचं पालकत्व मला द्या असं अमित देशमुखांना म्हणायचं होतं, पण ते डायरेक्ट म्हणू शकत नव्हते, ते त्यांचा स्वभाव नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते म्हणलं नाही. पण पालकत्व तुम्ही स्वीकारा असं त्यांनी पटोलेंना सांगितलं, सतेज पाटलांना सांगितलं आणि सर्वांना सांगितलं आणि अशोक चव्हाणांवर जाहीर टीका केली. याचा फायदा काय झाला की सतेज पाटलांनी संभाजीनगरमध्ये बैठकीमध्ये विचार मांडला की आता मराठवाड्याची धुरा कारण कुणाकडे द्यायची, तर अमित देशमुखांचं नाव पुढे आलं. अमित देशमुखांनी मराठवाडा सांभाळावा, अमित देशमुखांकडे 25 आमदारांची जबाबदारी देणार असं पटोलेंनी जाहीर केलं. आणि ज्या पद्धतीनं अमित देशमुखांनी लोकसभेमध्ये काम केलं, आता आम्ही ज्यावेळेस टीका करायची त्यावेळेस दिलखुलास टीका करतो आणि ज्यावेळेस कौतुक करायचं त्यावेळेसुद्धा दिलखुलास कौतुक करतो, कारण आम्ही काही कुठल्या पक्षाला बांधील नाहीत, आम्ही काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आणि आम्ही कुठल्या पक्षाचे ठराविक असे शिक्कामोर्तब प्रचारक नाहीत. आम्ही एक कलाकार आहे. एक कलाकार म्हणून माझ्याकडे लोक बघतात आणि एक कलाकार म्हणून मला सर्वच नेते ट्रीट करतात. त्यामुळं मी कुणाला टीका केली तर कुणाला राग पण येत नाही, कुणाला कौतुक केलं त्यांना त्याचं कौतुकही वाटत नाही. त्याला कारण असं आहे की आम्ही तो बॅलेन्स सांभाळलेला आहे की वैयक्तिक संबंध आणि राजकीय घेतलेलं काम. ज्यावेळेस आम्ही भाजपच्या स्टेजवर असतो तर तुटून पडतो ह्या काँग्रेसवर, अक्षरशः तुटून पडतो आणि ज्यावेळेस मी काँग्रेसच्या स्टेजवर असतो तर भाजपवर तुटून पडतो. तो माझं प्रोफेशनल आहे. आणि पण ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतोय मित्रांनो, यूट्यूबवर मी बोलतोय, त्यावेळेस मी कोणाचाही नाही आहे, मी जनतेचा आहे, मी तुमचा आहे आणि सर्वसामान्य माझ्या सर्व सबस्क्रायबरचा मी आहे. आणि म्हणून मला हे आवर्जूनपणे सांगावं वाटतं की अमित देशमुखांनी अशी काही झलक दाखवली आणि मला तिथं जाणवलं की आता हे धावती रेसचा घोडा आहे, आता हा घोडा पळणार, तर हा नक्कीच आणि मोठी जबाबदारी यांच्याकडे येणार. आणि ते खरंच झालं. आज पेपरमध्ये लोकमतमध्ये ठळकपणे म्हणजे तसे राजेंद्र दरडा साहेबांनी त्यांचं स्वागत पण केलेलं आहे. सतेज पाटील, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आणि अमित देशमुख यांचे फोटो झळकलेले आहेत. आता तुम्हाला गंमत सांगतो, माझे 2 ते 2.5 महिन्यापूर्वीचे तुम्ही यूट्यूब्स काढून बघा. माझ्या त्या यूट्यूबमध्ये मी सांगितलेलं आहे की लातूरची अर्धी लढाई अमित देशमुखांनी केव्हा जिंकली, उमेदवार निवडण्यामध्ये. उमेदवार निवडण्यामध्ये अमित देशमुखांनी लढाई जिंकली आणि अमित देशमुखांनी विजय सोपा केला आणि डॉक्टर काळगे विजय होतील असं मी त्या 2-2.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे मी बोललो म्हणून खरं झालं असं मला म्हणायचं नाही आहे, पण एक आम्हाला अंदाज आला की ते ज्या पद्धतीने त्यांची एक व्यूहरचना असते निवडणुकीची, ज्या पद्धतीनं त्यांची एक मोर्चे बांधणी असती, ज्या पद्धतीनं अमित देशमुखची एक प्रचाराची यंत्रणा आहे अतिशय सक्षम आहे. म्हणजे मला तर वाटतं मराठवाड्यामध्ये कोणत्याही नेत्याची एवढी सक्षम प्रचार यंत्रणा असेल असं मला वाटत नाही. कारण अमित देशमुखांचं सर्व काही शिस्तबद्ध असतं. एखादी कॉर्नर मीटिंग जरी म्हणलं तरी अगदी व्यवस्थित प्रत्येक खुर्चीला कव्हर असलंच पाहिजे, अगदी टापटिप्पणा असला पाहिजे, त्याचं स्टेजचं बॅलेन्सिंग असलं पाहिजे, साऊंड क्वालिटी असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहण्याची दृष्टी ही अमित देशमुख एक चांगले मॅनेजमेंट गुरु आहेत. अमित देशमुखांना एक चांगला म्हणजे त्यांनी जी यंत्रणा सांभाळलेली आहे ती एक प्रचंड ताकदीची यंत्रणा आहे. म्हणजे आता मराठवाड्यात सुद्धा मला आजचं चित्र असं दिसतंय की नक्कीच अमित देशमुख बाजी मारणार
आणि लातूरची शान मान पान आणि विलासरावचा अभिमान ते जपतील असं आम्हाला वाटतं. पण अमित देशमुख साहेब, मला थोडंसं तुम्हाला जाहीरपणे बोलावं वाटतं, आता थोडं मनाचा मोठेपणा ठेवा. आता जरा हे कानं जरा तीक्ष्ण ठेवा, कारण काही लोक बरेच एकमेकाबद्दल तुमच्या कानामध्ये काही गोष्टी सांगतात, त्या तुम्हाला खऱ्या वाटतात. पण तुम्ही प्रत्यक्ष जर थोडंसं ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मान दिला, थोडंसं जर तुम्ही आमचं एक ज्येष्ठ म्हणून ऐकलं, तर तुम्ही मराठवाड्याचंच नेतृत्व काय, महाराष्ट्राचं नेतृत्व करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. कदाचित तुम्ही कदाचित म्हणजे काय फारच लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अमित देशमुखांचं नाव पुढे येऊ शकतं आणि ते होतीलही, असं मी ठामपणे आज नमूद करतो. कारण तेवढे गट्स, फक्त आता थोडा बहुत स्वभाव बदलायचा आहे. ज्येष्ठांना मान द्या, आलेल्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवा, कोणी भेटायला त्याला वेळ द्या, आणि जर कोणीच एखाद्याला वाटलं की 5 मिनिट तुमच्याशी चर्चा करावी, तर त्याचं थोडंसं ऐकून घ्या. याच्यात फायदा तुमचा आहे. आणि हे सगळे गुण विलासरावजीमध्ये होते. म्हणून विलासरावजी, आम्ही विलासरावजी मुख्यमंत्री व्हायच्या 20 वर्षापासून म्हणत होतो, भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. शेवटी विलासरावजी कंटाळले. विलासरावजी म्हणले, अरे किती वेळा भावी भावी म्हणणार. आम्ही म्हणलं, साहेब एक दिवस मुख्यमंत्री होणार. तर आता तुमची वारी आलेली आहे. आता तुम्हाला आम्ही भावी मुख्यमंत्री अशी ही संकल्पना दिलेली आहे. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की कदाचित आमचं हे स्पष्ट बोलणं, असं रत्नाकर आवसेकर स्पष्ट बोलतो आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, माझ्या सगळ्या यूट्यूबरच्या सबस्क्रायबरांना माहिती आहे. कारण आपण ज्यावेळेस बोलतो ते आपल्या पोटातलं, आपल्या मनातलं, पोटात एक आणि ओठात एक, हे राजकारण, ही चापलुसी, ही चमचेगिरी, ही हुजरेगिरी आणि हे पुढे पुढे करायचं आम्हाला नाही जमलं. आणि म्हणून आम्ही मागं पडलेलो आहेत. कारण अनेक पत्रकारांनी पत्रकाराच्या माध्यमातून स्वतःचा किती फायदा करून घेतला विलासरावजीकडून, आणि पुन्हा विलासरावजींनाच कसा धोका दिला, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं त्यापैकी आम्ही नाही आहेत. फक्त आमचं एवढंच एक कारण, तुमच्या आता तुम्ही कानात ऐकाल, तुम्हाला आमच्याकडून वेळ नाही, म्हणून तुम्हाला थोडं जाहीर यूट्यूबच्या माध्यमातून बोलतो आहे की थोडंसं आपण ऐकण्याची मनस्थिती ठेवा आणि एक 5-5 मिनटं देत जा. आमच्यासारख्या लोकांना बरं वाटतं. आणि तुम्हाला शुभेच्छा मला याच्यासाठी द्यायच्या आहेत. एकीकडे विलासरावजींना उद्या श्रद्धांजली व्हायची आहे आणि तुम्हाला शुभेच्छा पण द्यायच्या आहेत की लवकरच आपण मराठवाड्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं जबाबदारी तुमच्याकडे येणार आहे. ही अशी चुणूक आज आम्हाला दिसते. आता बघूया की पुढे 25 आमदारापैकी तुम्ही किती आमदार निवडून आणता, तुमची प्रचाराची यंत्रणा कशी आहे, तेच सृष्टींना पाहायचं आहे, तेच पक्षश्रेष्ठींना पाहायचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अमित देशमुख आणि किंवा धीरज देशमुख किंवा दिलीपराव देशमुख हे भाजपच जाणार, ही जी अवई उठवली होती, जी अफवा पसरवली होती, त्या अफवेला छेद देऊन तुम्ही डॉक्टर काळगेंना खासदार केलं. कारण एकदा विलासरावजी म्हणले की देशमुखांनी जर ठरवलं तर ते दगडाला सुद्धा शेंदूर लावलं की त्याचा हनुमान होतो, मारुती होतो. हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की डॉक्टर काळगेची कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण डॉक्टर काळगेला खासदार म्हणून जो सन्मान दिला, खासदार म्हणून जे त्यांना तुम्ही तिथं पाठवलेलं आहे, आता नक्कीच लिंगायत समाजसुद्धा तुमच्यावर खुश असेल आणि असणारच. का नाही असणार. आता तुम्ही ठामपणे ठोकपणे भाषणात सांगू शकता की आम्ही लिंगायत समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या जातीला न्याय दिलेला आहे, तसं आम्ही सर्व समावेशक आहेत. आणि तुम्ही जे एक खंत बोलून दाखविली की देवघर फोडलं पण देव माझ्याकडे, देशमुख साहेब, अमित देशमुख साहेब, त्या देवाला जरा ओळखून घ्या. त्या देवाची असह्यता तुम्ही जाहीर भाषणात बोलून दाखवली की आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्टेजवर या, पण त्यांनी त्यांच्या काही अशा अडचणी सांगितल्या की ज्या अडचणी कुणी सोडवू शकत नाही. ही गोष्ट सत्य आहे. शिवराज पाटलांना किती जरी ते मनानं, तर फक्त ते शरीरानं देवघरावर बसले होते, पण ते मनांना अंतःकरणानं तुमच्या स्टेजवर वावरत होते. कारण त्यांच्या रक्तामध्येच काँग्रेस आहे. जशी विलासरावजींच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, तशीच शिवराज पाटलांच्या सुद्धा रक्तामध्ये काँग्रेसच आहे. आणि म्हणून तुम्ही सांगितलेले की देवघरातला देव माझ्या हृदयात आहे आणि नक्कीच तुमच्या हृदयात राहो. आणि तुम्ही आमचं एक ऐकलं, आम्ही तुम्हाला एक सल्ला दिला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की शिवराज पाटलांचे कटआउट मोठे मोठे लावा, शिवराज पाटलांचे फोटो लावा, फरक पडेल. अगोदर फोटो थोडे गायब होते, पुन्हा ते फोटो लागले, खूप आनंद वाटला आणि त्याचा फायदा डॉक्टर काळगेंच्या विजयामध्ये झाला. बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण मित्रांनो आज आपण एवढंच बोलूया आणि अमित देशमुखांना शुभेच्छा देऊया.
अमित देशमुख साहेब शुभेच्छा स्वीकारू न स्वीकारू हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही एक कलाकार म्हणून, एक लातूरकर म्हणून, एक आपला माणूस म्हणून आम्ही त्यांना नक्कीच पुढच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हाताला भरपूर यश मिळो आणि ते मराठवाड्याचं नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करो, ह्या शुभेच्छा मी त्यांना देऊन इथंच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडंसं स्पष्ट बोलायचा स्वभाव आहे, माफी असावी. धन्यवाद. चला कलाकार घडवूया, चला कलाकार घडवूया. या महाराष्ट्रातल्या सर्व हायस्कूलसाठी खास रत्नाकर औसेकर यांनी घेऊन आणलेला कार्यक्रम, 1 तासाचा मनोरंजनात्मक आणि कलाकार घडवणारा कार्यक्रम. चला कलाकार घडवूया. मुलांमधली चित्रकला जोपासण्यासाठी, मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी, मुलांमधल्या असलेला कला आविष्कार साकारण्यासाठी, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी. आपल्या हायस्कूलमधील मुलांचं भविष्य आपल्या हातात. चला आवाजांचा बादशाह आणि चित्रकार रत्नाकर औसेकर यांनी घेऊन आणलेला कार्यक्रम. चला कलाकार घडवूया. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.